नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात एका मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गौरव गोखे असे मृतक तरुणाचे नाव असून दिलीप गोखे असे आरोपीचे नाव आहे। मृतक गौरवला दारूचे व्यसन होते। तो रोजच दारू पिऊन आई वडिलांसोबत वाद घालत होता। त्याने दारू पिण्यासाठी आई वडिलांना मारहाण केल्यामुळे भयंकर संतापलेल्या दिलीपने गौरवच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केल्याने गौरवचा जागीच मृत्यू झाला। तहसील पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून आरोपी दिलीप गोखेला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 8:30 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनला बातमी मिळाली होती की चिमाबाई पेठ येथे दोन भावांमध्ये भांडण झालेलं आहे। त्यावरून आमचे डे ऑफिसर जे आहेत ते घटनास्थळी त्यांनी जाऊन भेट दिली। तेव्हा त्यांना प्रथम अशी माहिती मिळाली की यातील आरोपी दिलीप सुरेश गोखे याने त्याचा लहान भाऊ गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे याच्या मानेवर चाकूने मारून जखमी केलेले आहे। त्याबाबत अधिक माहिती घेऊन आमचे डे ऑफिसर जे आहेत मेयो हॉस्पिटलमध्ये गेले। सदर ठिकाणी जखमीवर उपचार साठी त्याला दाखल केलेलं होतं, परंतु उपचारापूर्वी गौरव उर्फ गुड्डू हा मयत झाल्याबाबतच्या डॉक्टरांनी कळवलं होतं। सदर प्रकरणी यातील मयत व आरोपी यांची आई कांताबाई सुरेश गोखे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला 302 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर प्रकरणात हकीकत अशी आहे, यातील दिलीप गोखे हा यातील फिर्यादी व त्यांचे पती यांना दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण केली होती। सदरचा प्रकार हा जेव्हा यातील मयत गौरव हा घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला सांगितली, त्यावेळेस मयत गौरव याने आरोपी दिलीप याला समजावून सांगत असताना की बाबा तू आई वडिलांना का मारहाण करतो, शिवीगाळ का करतो, तेव्हा यातील आरोपीने मयत गुड्डू याला तू मध्ये पडू नको, मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती। व तो सदर घरात ते एका ठिकाणी राहतात। वरच्या माळ्यावर जाऊन सोनपापडी कटिंगची जी सुरी असते ती घेऊन येऊन त्याने मयत गौरव उर्फ गुड्डूच्या मानेवर वार केला होता। त्यामध्ये मयत गौरव हा गंभीररित्या जखमी होऊन मयत झालेला आहे। सदर प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे CR नंबर 272/24 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी दिलीप हा घटनास्थळावरून पळून गेलेला होता। आमच्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेतलेलं आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। यातील आरोपी व फिर्यादी यांचा काही पूर्वीचा गुन्हे अभिलेख नाही आहे। दोघेही सोनपापडी कारखान्यामध्ये काम करतात। यांचा पूर्वीचं काही क्राईम रेकॉर्ड नाही आहे।